बाबा जी मुझे आशीर्वाद दो बाबा जी मेरी शादी को जल्दी से बड़ा शादी जल्दी हो जाएगी। जब गांव पहुंचेगा मेरा भाई उसकी शादी हो जाएगी। आशीर्वाद तथास्तु। पति देवो बाबा। रुको यार रुको, हमने तुम्हें इंस्टा में देखा था भाई यार। और यार सबसे पहले ये माइकल गाओ भाई, माइकल गाओ यार। अरे भाई यार तुम महाराष्ट्र से आए हो ना भाई? हाँ भाई। अरे भाई यार इंस्टा में देखा था यार भाई, तुम्हारा हमने वो करना था यार, सम्मान करना था। और यार ये देखो भाई हमारा भाई महाराष्ट्र से आया हुआ है होते हुए भी। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी वैजनाथ भिडे तुमचं स्वागत करतो। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मी काल होशियारपूरमध्ये आलेलो आहे आणि मी पेट्रोल पंपावर स्टे केला होता आणि आपली सायकल पण तिकडे लावली होती। तिथून मी सायकल आपली इकडे आणली परत सकाळी आणि मस्त आंघोळ केली। कुठे केली तुम्हाला सांगतो बाबा, की आंघोळ केली, विश्वास ठेवा माझ्यावर, मी आंघोळ केली आणि दूध पण पिलो थोडंसं, त्याने दिलं होतं मला दूध। तर ठीक आहे मित्रांनो, काय अडचण नाही, आजचा सफर खूप छान होणार आहे आणि बघूयात आज काय होतंय। तर राहा व्हिडिओमध्ये, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चला मित्रांनो। तर हा तो पंप आहे जिथं मी रात्री थांबलो होतो मित्रांनो। आता इथून आपण निघालेलो होतो मित्रांनो। ब्लॉग पोस्ट करायला थोडासा वेळ लागतोय, त्याचं कारण असं आहे की एक्सपोर्ट व्हायला थोडासा वेळ लागतो, क्वालिटी व्हिडिओ होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेटवर्क इश्यू थोडासा, त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतो, बाकी काही नाही। तर ठीक आहे, लवकर ते पण होऊन जाईल। थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्या, थोडंसं इकडे तिकडे होतो ब्लॉग, टाईम पडत नाही, वेळेवर पडत नाही, पण पडतोय मात्र नक्की, रोज पडतो। डेली व्हिडिओज आपले पोस्ट होतात। चला मित्रांनो, इथं चाललो होतो, परत मागे यावं लागलं दिवस। दादा म्हणले थोडा नाश्ता करून जा, मदत भेटली आपल्याला, छान वाटलं। नाश्ता करायचा टाइम तर झाला आहे। तर फायनली मित्रांनो इथं बसलो मस्त। कहाँ पे? राजस्थान में? वहाँ राजस्थानी थे, मैं उधर से जा रहा था जॉर्डन को। अच्छा, तो वो तुर्की पाकिस्तान के रास्ते इंडिया पैदल यात्रा की। अच्छा। तर मित्रांनो आता नाश्ता करून घेतो। लेकिन उनके पास भी साइकिलिंग थी। साइकिल दी? अच्छा। पूरा करते बहुत लोग ऐसे यात्रा करते, अच्छा लगता है, घूमने के लिए सही है। तो कम कॉस्ट में अगर घूमना हो तो साइकिल से सही तरीका है। तो गोल्डन वीज़ा कॉस्ट लगता है, तो बोलते गोल्डन वीज़ा। हाँ, ट्रैवलिंग के लिए। अच्छा। तर हे बघा मित्रांनो, काय काय जेवायला दिले तिने मला। चपाती, भाजी, ही एक मटकीची भाजी आहे आणि हे रायता म्हणजेच लस्सीसारखं, आणि कांदा मुळा, मस्त जेवण करतो। मस्त आहे मित्रांनो। फायनली जेवण वगैरे झालं आहे माझं आत्ताच, मस्त जेवलो आहे। आपला व्हिडिओ पण एक्सपोर्ट व्हायला राहू काय ते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो राहू, की एक्सपोर्टच होत नाही लवकर। क्वालिटी व्हिडिओ होतं, 1080 MPS मध्ये मी सध्या एक्सपोर्ट करतो आहे। पहिला 4K मध्ये करीत होतो, पण 4K मध्ये खूपच मोठा होत होता, लय वेळ लागत होता, त्याच्यामुळं लय म्हणजे प्रॉब्लेम यायला लागले राहू व्हिडिओ पोस्टिंगला। म्हणजे पोस्टिंगला काही प्रॉब्लेम येत नाही, पण एक्सपोर्टला लय प्रॉब्लेम येतो। ते आहे पण स्टोरेज पण कमी आहे, तर ठीक आहे ॲडजस्ट करा माझ्यासाठी एवढं। आपली सायकल तेव्हा तिकडे लावली भाई। तर चला मित्रांनो, तर आपली मदत केली दादानी, मस्त आपल्याला जेवायला दिलं, छान वाटलं। तर चला आता मस्त आपण निघालोत मित्रांनो, जेवलो मस्त वाटतं आता, लेट्स गो। तर नमस्कार मित्रांनो, मी इथून चाललो होतो आणि भैया भेटले। आपका नाम बता दो यार। संदीप। अच्छा, वो आप ये राइडर हो? हाँ जी। तर मित्रांनो हे त्यांची गाडी आहे, गाडीवर चालू होती। आप क्या इधर कहाँ जा रहे हो आप? कोकोनट फॉरेस्ट जा रहे हैं। हाँ, फॉरेस्ट, कोकोनट फॉरेस्ट है यहाँ पे। कोकोनट फॉरेस्ट, अच्छा, वो मतलब टूरिस्ट प्लेस। कैंपिंग करने जा रहे हैं। कितना दूर है यहाँ से? यहाँ से मेरे हिसाब से 25 किलोमीटर है। अच्छा है, बनाने के लिए, वीडियो बनाने के लिए अच्छा है, बढ़िया लोकेशन है।
ठीक आहे मित्रांनो, बघू आपण पण जेव्हा जाण्याचा प्रयत्न झाला तर आपला, तर आपण पण जाऊयात. तर बघूत काय होतं काय नाही. दादा इथं भेटले, दादाने मदत केली आणि 100 रुपयाची मदत केली दादाने. मला छान वाटलं, खूप छान वाटलं. चालतं चालतं अचानक त्याने गाडी थांबवली आणि थांबा म्हणले, मस्त वाटलं. तर चांगली गोष्ट आहे, असं खूप छान वाटतं. कोणी मदत केल्यानंतर आपण करतोय ते सगळं काही बरोबर करतो असं वाटतं मला कुठेतरी. त्या कालच्या दादाचा फोन आला मला. ते म्हणले की आमचं गाव आहे इथं समोर, या काय काम आहे काय नो, व्हिडिओ काढायचे म्हणले. बघू काय होतं. थोडंसं पाणी पितो मी आता, थोडंसं पाणी पिऊन निघतो. दमलोय. दमत नाही तुमचा रोहित शर्मा. कधी मध्ये होतं एखादबार, हुकी आल्यावर होतं कधी मध्ये, पण ही हुकी नाही. बकासूर चलो. जय महाराष्ट्र. रताळ्यांनो, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि खाली लाईक करा आणि बेल आयकॉन ऑन करा. चला ते या आप पीछे जा रहे थे आप, मैं ढूंढते हुए आया हूँ. तर मित्रांनो साइकिल लाओ मेरे पीछे. तुम्हारे लिए हार लेने जा रहा हूँ मैं. कहाँ पे लगाना पड़ेगा साइकिल? साइकिल कहाँ लगाना है? इधर ही लगा देंगे, इधर ही लगा देंगे. ठीक, इधर उधर लगाते हैं, अपनी वर्कशॉप पे लगाते हैं. हाँ ठीक आहे, चलो. आपकी गाडी के पीछे आ रहा हूँ मैं. तर मित्रांनो, हे दादा आहेत ते आपल्याला ते सकाळी म्हणजे काल रात्री जे भेटले ते मस्त आहे. गाडीच्या मागं जी आहे ना, जातो मी गाडी घेऊन मस्त. चला दमादमन चालले ते. चला मित्रांनो, या साईडला त्यांचं वर्कशॉप आहे. तर आपल्याला आपली सायकल लावायची आहे आणि ते आपलं थोडंसं सत्कार करते म्हणले. तर मस्त पैकी इथं वर्कशॉप. ओके.